नमस्कार. सर्वात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या माझ्या आणि माझ्या कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा. आज आपण गुढीपाडव्यानिमित्त बघणार आहोत साखरेच्या गाठीची माळ. अतिशय सोपी आणि साधी रेसिपी आहे. फक्त पाकाचं गणित व्यवस्थित जमलं की अगदी 10 ते 15 मिनिटात होते ही रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग आपण करायला घेऊया. सर्वात आधी आपल्याला थोडीशी तयारी करून घ्यायची आहे. इथे एका ताटाला आपण असं माळेच्या शेपमध्ये तूप लावून घ्यायचंय. याच्यावर आपल्याला ही माळ सेट करायची आहे. आता यावर आपल्याला जो आपण हार करण्यासाठी जो दोरा वापरतो तो दोरा आपल्याला ठेवायचा आहे. थोडासा वर बांधण्यासाठी सोडायचा आणि असा या शेपमध्ये आपल्याला दोरा यावर ठेवून द्यायचा आहे. या तूप लावलेल्या भागावर थोडंसं वर ठेवायचं. आता ही आपली पूर्व तयारी झालेली आहे. आता आपण गॅसकडे वळूया. आता इथे एका भांड्यात आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि अर्धी वाटी त्यात पाणी घालायचं आणि याचा आपल्याला 2 तारी पाक तयार करायचा आहे, ज्याला गोळीबंद पाक असं म्हणतात. असा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे. आता हे बघा साखर विरघळलेली आहे सगळी आणि आता हे मिश्रण उकळायला लागलंय. यात आपण घालायचंय 1 चमचा दूध घालायचं. आता हे बघा दूध घातल्यावर त्यामध्ये जी साखरेमध्ये जर घाण असेल तर ती अशी वर येते, ती काढून टाकायची. म्हणजे आपली जी गाठी असतात त्या छान अशा पांढऱ्या शुभ्र होतात. याला मळी म्हणतात. त्यामध्ये ज्या इम्प्युरिटीज असतात त्या सगळ्या काढून टाकायच्या. आता हे मध्ये मध्ये चेक करायचंय. आपण बोटानी सुद्धा चेक करू शकतो. अजून काही तार दिसत नाहीये, म्हणजे आपला पाक अजून व्हायला हवाय. यामध्ये ह्या तुम्ही नुसत्या सफेद रंगाच्या सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला हवं तर वेगवेगळे कलर्स सुद्धा घालू शकता. मी यामध्ये केशरी कलर घालणार आहे. दुसरी एक टेस्ट आहे. वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात थोडासा पाक घालायचा. तो जर पाण्यात विरघळून गेला तर याचा अर्थ आपला पाक अजून व्हायला हवा. हे बघा हा पूर्ण पाण्यामध्ये विरघळून गेलाय, म्हणजे अजून पाक झालेला नाहीये आपल्याला हवा तसा. पाण्यात घातल्याबरोबर त्याचा गोळी झाली पाहिजे, याचा अर्थ गोळी बंद पाक. आणि इथे असं सगळीकडे त्याला साखर जमा व्हायला लागते, तेव्हाच आपला पाक झालाय असं समजायचं. आता हे तुम्ही बघू शकताय बाजूला अशी साखर जमायला लागलेली आहे. आपण एकदा बघूया. हे बघा आता हा पाण्यात टाकल्याबरोबर याची अशी गोळी व्हायला लागली आहे. हे बघा म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. यामध्ये 1 चमचा आपण तूप घालूया, म्हणजे याला छान असं शायनिंग येतं. आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती अगदी पटकन करायची आहे, झटपट करायची, नाहीतर मग साखर परत जमा होते. गॅस बंद करूया. आता हे बघा इथे आपण जे सेट करून ठेवलेलं आहे त्यावर आता घालायचे. थोडं अंतरावर घालायचं, नाही तर ते एकमेकात मिक्स होऊन जाईल. हे बघा लगेचच बघा किती घट्ट झालं. जिथे पातळच पडलं असेल तिथे थोडंसं आणि घालायचं. हे बघा आता आपली माळ तयार झालेली आहे.
ही आता सुकू द्यायची आहे आणि मग ती काढायची आहे. आता हे बघा, हे थंड झालेलं आहे. तर थोडंसं असं सरकवून बघायचं. हे थंड झालं की अगदी लगेचच सुटतं, कारण आपण तूप लावलेलं आहे ह्याला. हळूवार हाताने आपण थोडंसं सरकवून बघायचं. जर निघत नसेल तर थोडं सुरीने, हे बघा लगेचच निघतं ते. हे बघा, आता मी तुम्हाला उचलून दाखवते. अगदी सावकाश उचलायची आहे. हे बघा, आपली गाठीची माळ तयार आहे गुढीपाडव्यासाठी. अतिशय सोपी आहे, तुम्ही बघितलं असाल. अगदी सोपी आणि साधी प्रोसेस आहे. तुम्ही ह्यावेळी विकत न आणता घरच्या घरी बनवू शकता. कुठल्या पाहिजे त्या रंगात बनवू शकता. समजा तुमच्याकडे एक वेगळ्या डिझाईनमध्ये अशा प्लेट्स असतील तर त्यामध्ये घालून त्याला वेगळा आकार सुद्धा देऊ शकता. आता हे मी नुसतंच असं घातल्यामुळे हा असा शेप आलेला आहे. पण तुम्ही जर मोल्ड्स असतील तुमच्याकडे, समजा कप केकचे वगैरे, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता. अतिशय सुंदर अशी माळ आपली तयार झालेली आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हे बघा, वाव. आणि आपल्या हाताने आपण स्वतः केल्याचा एक वेगळा आनंद असतो. त्यामुळे तुम्ही ट्राय नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा. हाताळताना थोडी काळजीपूर्वक हाताळायची आहे, नाहीतर ती मोडते. अगदी छान अशी जशी आपल्याला दुकानात मिळते तशीच झालेली आहे. अगदी सुंदर. फक्त हाताळताना थोडी सावकाश हाताळायची आहे, कारण ही साखर आहे त्यामुळे मोडू शकते.